सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या कामात फोकस करा. आजचा दिवस तुमचा धावपळीचा असला तरी तुम्ही तुमच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. कामामध्ये जास्त व्यस्त राहिल्यामुळे तुमच्या घरी तुमचं थोडंसं लक्ष कमी राहील. तुमची मिळकत वाढावी म्हणून तुम्ही जे काही प्रयत्न करताय त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, काम थोडं जास्त असेल. सगळं काही ठीक सुरू असताना कोणत्याही वादात अडकणं तुमच्यासाठी घातक आहे. तुम्ही वाणीवरती कंट्रोल ठेवा आणि वादविवादापासून दूर राहा. राजकारणातील ओळखीमुळे तुमची कामं पटापट होतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या तृतीय स्थानात गुरुचा अशुभ योग आहे, त्यामुळे थोडासा मानसिक ताणतणाव तुम्हाला असेल. दरम्यान तुमच्या घरातलं वातावरण चांगलं असल्यामुळे तुम्ही थोडंसं रिलॅक्स फील कराल. जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी पद प्रतिष्ठा तुमची वाढलेली असेल. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केल्यामुळे सगळेजण तुमचं कौतुक करतील. फ्रीलान्समध्ये जर तुम्ही काम करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळण्याचा योग आहे. संध्याकाळी बाहेर एखादा फेरफटका तुम्ही मारा, यामुळे तुम्हाला बरं वाटेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी सिंह राशीतील चंद्र तुमच्या पराक्रमामध्ये वाढ करणार आहे. नोकरी किंवा व्यवसायातील काम जर थांबलेलं असेल तर ते पुन्हा सुरू होईल. काही धाडसी निर्णय तुम्ही घेणार असून त्यामुळे भविष्यकाळात तुम्हाला यश मिळेल. मौल्यवान वस्तूंची खास तुम्ही काळजी घ्या, कारण ती हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा अनावश्यक खर्च वाढतोय तो तुम्ही कमी करा. तुमच्या सुख साधनांमध्ये आज वाढ होणार आहे. हे पाहून विरोधक तुमचा मत्सर करतील, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे. तुमचं कौटुंबिक जीवन सुखमय असून काही समस्या आली तर मदत तुम्हाला नक्कीच मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा तुमचा राशीच्या स्वामीचा चंद्र तृतीय स्थानात संचार करतोय, त्यामुळे विरोधाभासाची स्थिती निर्माण होईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. विरोधक तुमचं फार काही वाकडं करू शकणार नाहीत, कारण तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी यामुळे तुमची कामं लवकर मार्गी लागतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल आणि लाभाचे योग तयार होतील. व्यवसाय वाढीसाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला एक सकारात्मक बातमी मिळेल. आज नशीब 39% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी चंद्राचा प्रभाव असेल तर प्रथम स्थानामध्ये सिंह हा या राशीतील केतू असल्यामुळे अभीष्ट सिद्धिकारक योग तयार होतोय. तेव्हा नवीन कामाची सुरुवात तुम्ही नक्की करा. घरामध्ये सुखसुविधा देणाऱ्या वस्तूंमध्ये वाढ झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. आर्थिक व्यवहार करत असताना तुम्ही सतर्क राहा. तसेच पुन्हा पुन्हा कागदपत्र वाचा आणि मगच सही करा. गाडीचा वापर जर करत असाल तर सावधगिरी बाळगा. ऑफिसमध्ये सहकारी किंवा घरातील काही सदस्य यांमुळे ताणतणाव वाढू शकतो. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीपासून द्वादश स्थानी केतू आणि सप्तम स्थानी राहूचा योग आहे, त्यामुळे काहीतरी खास करून दाखवण्याचा विचार तुम्ही नक्कीच करणार आहात. इतरांसोबत तुम्ही आपुलकीनं वागा, त्यामुळे सगळ्यांमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. सर्व काही चांगलं होत असताना तुम्ही तुमच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही काही वेगळं काम करणार आहात. सासरकडनं तुम्हाला मदतीची शक्यता आहे. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज नशीब
81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी एकादश स्थानातील चंद्र आणि एकादश स्थानातील केतू यामुळे तुमच्या पराक्रमात वाढ होणार आहे. सासरकडनं तुम्हाला लाभाचे योग आहेत. वादविवाद आणि घाई गडबड यापासून तुम्ही दूर राहा. तुम्ही हाती घेतलेला प्रोजेक्ट अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करणार आहात. जे जातक नवीन नोकरी शोधत आहेत तर त्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे आर्थिक प्रयत्नात चांगले यश असले तरी आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. आहारावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि जंक फूड खाणं कमी करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ मेष राशीतील 6ठ स्थानात असल्यामुळे कर्जातून मुक्ती मिळेल. त्यामुळे तुम्ही थोडं रिलॅक्स फील कराल. आज काही अनावश्यक खर्च देखील होतील, परंतु त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. विरोधक सक्रिय होत आहेत, त्यांच्यावरती तुम्ही रणनीती आखून मात करू शकता. तुमच्या कामातील वेग वाढवा म्हणजे तुमची कामं पटपट पूर्ण होतील. व्यावसायिक बाबतीमध्ये तुम्हाला यश असून व्यापारामध्ये तुमचे ग्राहक वाढतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचा स्वामी हा गुरु कर्क राशीत मार्गी आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा. खास करून गुप्त शत्रू आणि मत्सर करणारे लोक तुम्हाला थोडा त्रास देतील, परंतु तुम्ही काम करत राहा आणि कामातील फोकस वाढवा. तुमच्या बोलण्यातील आपलेपणा तसेच वागण्यातील संयम कायम ठेवा, त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. काही बाबतीमध्ये ताणतणाव येण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही अतिविचार करणं कमी करा. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला यश असून गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीवरती तृतीय स्थानातील शनी आणि सप्तम स्थानातील गुरुचा प्रभाव असेल. नवम स्थानातील केतूमुळे जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते पूर्ण होईल. नवीन एखादा प्रोजेक्ट मिळाला तर तुमचं काम भरपूर असेल, परंतु तुम्ही घाबरू नका. नियोजनानुसार जर तुम्ही वागलात तर तुम्हाला लाभाचे योग आहेत. इतरांचं सहकार्य मिळवण्यात तुम्हाला यश मिळेल, परंतु तुम्ही कामात सावध राहा. जर नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशनचे योग आहेत. अचानक तुम्हाला एखादं गिफ्ट मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. अचानक मित्रांच्या भेटी होतील, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. राजकीय क्षेत्रात जर तुम्ही असाल तर तुम्ही ते केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तूळ राशीतील चंद्रामुळे प्रवासाचा योग निर्माण होतोय. खर्च करत असताना पाकिटावरती फार जोर येणार नाही याची काळजी घ्या. तुमची मिळकत आणि खर्च याचा ताळमेळ असावा. आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही सावध राहा. सरकारी काम जर असेल तर ते आधी पूर्ण करा. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीपासून चंद्र हा पंचम स्थानात असून धनलाभाचे योग जुळून येत आहेत. अचानक तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळते. ऑफिसमधील कठीण काम पूर्ण झाल्यामुळे तुमचं कौतुक देखील होईल. त्यामुळे आजचा दिवस अगदी उत्तम आहे असं म्हणायला हवं. जुने वाद आणि ताणतणाव तुमचे कमी होतील. सरकारकडनं थोडासा ताण आहे, परंतु फार विचार करू नका. तब्येतीची काळजी घ्या आणि जे काही कराल त्यात सकारात्मक राहा. व्यावसायिक बाबतीत तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली
हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.